असलेली भीती हे सगळं मुंबईत काढ चालतं. नाशिकमध्ये असं कुठल्याही मराठी माणसाला तसा धोका जाणवत नाही. नाशिकमध्ये मराठी माणसावर असा अन्याय होताना पाहायला मिळत नाही. मग नाशिकमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काय करिश्मा होणार? नाही, खरं तर ही ठाकरे बंधू एकत्र येणं हे फक्त मुंबईसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी ते गरजेचं आहे. कारण की भारतीय जनता पक्षाने राजकारणाचा मॅडम अक्षरशः बाजार मांडला आहे आणि हा मोदी शहाचा जर बाजार उठवायचा असेल तर ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही काळाची गरज होती. वरळीच्या सभेला पण आम्ही होतो, आम्ही तेवढंच पण तुम्हाला बाईट दिली होती की दोघे भाऊ एकत्र आले ही काळाची गरज आहे आणि काळाची पावलं दोघा भावांनी ओळखली आणि मराठी माणसांची सुद्धा पावलं ही दोघा भावांची. तेच आहे ना, मराठी माणूस म्हणून तुम्हाला अपेक्षा आहे की ठाकरे बंधूंसोबत सगळ्यांनी राहावं, पण तर नाशिकमध्ये असं कुठलं मराठीच्या मुद्द्याला धोका आहे? ठाकरे बंधू कुठलं कार्ड वापरतायत मराठीचं? नाही, मराठीचं जे कार्ड आहे ना तसं मॅडम बघा, मराठी नाही शिवसेना फक्त मराठीचं कार्ड वापरत नाही तर मराठी तिथं विकासाचं सुद्धा हे करते कार्ड. तुम्ही वरळीच्या सभेमध्ये मागच्या आदित्य साहेबांचं जर प्रेझेंटेशन बघितलं असेल मॅडम, ती मुंबईतली कामं झाली ना, नाशिककरांच्या बाबतीत नाही, नाशिकमध्ये पण आहे ना. नाशिकमध्ये सुद्धा शिवसेना भाजप एकत्र असताना त्या ठिकाणी शिवसेनेचे महापौर होते. त्या ठिकाणी राज साहेबांनी स्वतः या नाशिकच्या विकासामध्ये लक्ष घातलेलं होतं. गेली सत्ता सत्ता किंवा मनसेची सत्ता असताना सुद्धा राज साहेबांनी चांगली कामं राबवली. परंतु हल्ली लोक ना मॅडम 5 वर्ष वाट बघायला कोणी तयार नाहीये. आता मला 36 वर्ष झाले शिवसेनेमध्ये मॅडम, मी कुठल्या पदावर नाहीये परंतु शिवसैनिक म्हणून काम करतोय. वेट अँड वॉच म्हणून मराठी तुम्ही जरी म्हणत असाल या ठिकाणी मराठीचा मुद्दा नसेल परंतु या ठिकाणी मुद्दा जो आहे तो जी काही संधी साधू लोकांना, ज्या लोकांना शिवसेनेनं मोठं केलं ती लोक आज शिंदे गटात गेली, कोणी भाजपमध्ये गेली, त्यांचा पराभव करण्यासाठी त्यातलं शिवसेना या ठिकाणी सज्ज आहे. मला मागचे काही शिवसैनिक आहेत त्यांच्या